नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज उपवासाचा शिरा बनवणार आहे। यासाठी 1/3 कप इथं भगर घेतलेला आहे मी। तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असलं तर थोडंसं जास्त पण घेऊ शकता। आता या भगर धुवून घ्यायचे, स्वच्छ धुवून आणि याच्यामधले खडे काढून रेळून घ्यायचे। तर अशा पद्धतीने मी धुवून घेणार आहे। वरचं भगर आहे ते घ्यायचं आणि बुडात राहिलेलं भगर फेकून द्यायचे, कारण बारीक खडे असू शकतात ह्याच्यामध्ये। तर या पद्धतीने धुतल्यामुळे सर्व खडे निघून जातात आणि एकदम छान असं भगर स्वच्छ होतं। तर आता मी बुडात राहिलेलं भगर मी फेकून देणार आहे, कारण याच्यामध्ये बारीक खडे असतात आणि असे वाजतात पण भांड्यामध्ये खरखर। आता या भगरमधलं पाणी काढून टाकायचे आणि एका नॅपकिनवर वाळू घालायचे। आता एकदम कोरडे तांदूळ करून घ्यायचे। तर या पद्धतीने एकदम असं पसरून वाळू घालायचे। आता इथे एकदम छान असं भगर कोरडं झालेलं आहे, बघू शकता। आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। तर एकदम छान असं पाणी एकदम कोरडं झालेलं आहे। तर आपल्याला एकदम असं बारक्या रव्यासारखं वाटून घ्यायचे। आता सर्व भगर याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि धुवून भगर वापरल्यामुळे लवकर बारीक होते। आता इथं गुळ घेतलेला आहे, विलायची पावडर, त्याचे काप पण घेतलेले आहेत। आता इथं बघू शकता एकदम छान असं भगर बारीक झालेलं आहे। जास्त पण पिठाळ करायचं नाही, एकदम रवाळ असं वाटून घ्यायचे। आता मी एका वाटीत काढून घेणार आहे। बघू शकता एकदम छान असं वाटून झालेलं आहे। गॅसवर कढई ठेवायची, 1 चमचा तूप टाकायचे याच्यामध्ये। आता इथे कढई गरम झालेली आहे। आता दुसऱ्या गॅसवर मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, ते 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे। आता तूप पण छान असं गरम झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आता भगरीचं पीठ टाकायचे, जे बनवून घेतलेलं होतं ते, आणि अशा पद्धतीने एकदम खमंग असं भाजून घ्यायचंय कमी गॅसवर। आता इथं थोडं थोडं भाजत आलेलं आहे भगर, बघू शकता। अशा पद्धतीने एकदम शिरा चवदार पण लागतो आणि करायला सोपा आणि झटपट होणारा असा पदार्थ आहे उपवासाचा। एकदा नक्की बनवून बघा। आता इथे छान असं भगर भाजत आलेलं आहे। जेवढं छान भाजताल तेवढं छान असा शिरा तयार होतोय। आता इथे एकदम रंग असं बदललेला आहे, बघू शकता। आता एक छान असं भाजून तयार झालेला आहे भगरीचा रवा। पाणी पण गरम झालेलं आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे बाजूचा। आता याच्यामध्ये पाणी टाकायचंय। तर पाणी अंदाजे टाकणार आहे मी, अर्धा गिलास टाकणार आहे सुरुवातीला, नंतर लागलं तर थोडंसं टाकायचे, कारण याचा रवा झाल्यामुळे एकदम छान असं लवकर फुगतो आणि एकदम मऊसूद राहतो। आता याच्यामध्ये लगेच गूळ घेणार आहे मी, अर्धी वाटी छोटी गूळ घेतलेला आहे, ते याच्यामध्ये टाकायचे। गोड तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता, तुम्हाला जर आवडत असेल जास्त थोडासा गूळ आणखीन जास्त टाकू शकता। आता इथं शिरा एकदम छान झालेला आहे, बघू शकता। आता इथं पाणी काही लागणार नाही, मी आता पाणी टाकणार नाही।
आता याच्यात विलायची पावडर टाकायची, आवडीनुसार काजू बदामचे काप पण टाकू शकता तुम्ही। आता मी इथं एका प्लेटला तूप लावले। आता लगेच गरम असताना शिरा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हाताने थापून घ्यायचं आहे। थोडंसं हाताला तुपाचा थोडं थेंब लावायचा आहे आणि थापून घ्यायचं आहे। तर बघू शकता एकदम छान आणि जास्त शिरा झालेला आहे। मी थोडंसंच भगर घेतलं होतं, तर भरपूर असा शिरा तयार झालेला आहे। आता मी इथं पिस्त्याचे काप आणि काजू बदाम टाकलेले आहेत बारीक बारीक करून। आता मी कट करून दाखवणार आहे तुम्हाला। एकदम छान असा शिरा तयार झालेला आहे उपवासाचा, एकदा नक्की बनवून बघा। तर तुम्हाला एक काढून दाखवणार आहे, एकदम छान अशी तयार झालेला आहे, बघू शकता। आता इथे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।